बाबी ज्या आहेत त्या मी सांगितल्या आहे. याच्यानंतर आता जो विषय झाला, आम्ही प्रशासन अधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष घेऊन आम्ही यांना बसणारच आहोत. मला सगळे हेड माहीत आहे नगरपालिकेचे. माझे 20 वर्ष याच्यात सगळ्या याच्यात गेले. त्याच्यानं मी काही डायरेक्ट वरतून आलेला आमदार नाही आहे. आम्ही ग्रामपंचायतपासून सुरुवात झाली तर इकडे जसं सुधाकर भाऊ सगळ्या स्टेपनं गेले, तसं तुम्ही गेले, तसंच आम्ही पण गेलेलो आहे. त्याच्यानं शिवसाहेब प्रशासन एकदम चांगलं कसं करता येईल. कसं आहे, कधी कधी हजर न राहता सुद्धा आपण पाहतो त्याला वचक ठेवता येतो. तरी तुम्ही व्यवस्थित जर काळजी घेतली तर बाबा सुट्टी हवी. सोमवार आपण दिला का नाही, आणि एक मधातला एक दिवस घेतला तर हे 4 दिवस राहील. यांनी सगळ्यांना ते काम केलं. तुमची गोडी भाषा जी आहे बोलण्याची अधिकाऱ्याची, ती अतिशय गोड साखर ठेवून बोला. कधी कधी अर्धा प्रश्न तुमच्या बोलण्यानं वाढतं, अर्धा प्रश्न तुमच्या बोलण्यानं संपतं. व्यवस्थित जर समजून सांगितलं, सनद लिहा. आता घरकुलाचं जर तुम्ही स्टेप बाय स्टेप वर्गीकरण करून व्यवस्थित जर अहवाल तयार केला, व्यवस्थित फॉर्मॅट तयार केला, तर काय होतं आहे लगेच तुम्हाला सांगता आलं पाहिजे. 3000 अतिक्रमणमध्ये आहे, 200चा प्रस्ताव पाठवला आहे, 350 पास केलेले आहे, उरलेला प्रस्ताव इतक्या दिवसात देणारा. हे झालं मेरिट. तुम्ही तू मारा लागले, मग तुम्हाला एवढा मोठा पगार लोक देतो गव्हर्नमेंट, त्यातला अर्धा वापस करत जा नगरपालिकेत, तिजोरीत ठेवत जा. असं का करायचं? उत्तर अधीक्षक व्यवस्थित आणि मजबूत त्याच्यावर अभ्यास करणं. काय जास्त वेळ आहे तुम्ही सांगा. तुमचा किती लोक तुमच्याकडे येते ह्या महिन्यात तुम्ही नोंदी करून घ्या. महिन्याभरात रजिस्टर ठेवा का नगरपालिकेमध्ये किती लोक कशासाठी आले, कुठल्या कामासाठी आले, रस्त्यासाठी किती आले, नालीसाठी किती आले, सगळी नोंद ठेवून आपल्यासमोर आपण बसलो आणि त्याच्यावर आपला ॲक्शन प्लॅन तयार. आणि मी सांगतोय 10 ते 5 लाखात सॉफ्टवेअर भेटतं आपल्याला आजकाल. तुम्ही घर बसल्या भेटते ना भाऊ. तुम्ही त्यानं तिकडून पैसे टाकले, पैसे दाखल्याचे भरले का गटकीने त्याच्या मोबाईलमध्ये दाखला गेला पाहिजे. लोक म्हणून झाली वा सुधारणा सुधाकर भाऊ आल्यावर, नाही का? हे शिव का काम आहे. इतके हुशार माणसं खुर्चीवर बसले एसडीओ साहेब,